Hello students, we are going to learn today inventory accounting, that is part of material costing in cost accounting for TYBCom semester 5. So what is costing of material? Costing of material involves pricing of receipts. Receipts means when we purchase the goods, then that purchased material, that price should be calculated, its cost should be calculated, so it involves in costing of material. Then pricing of issues, when we issue the material from stores to the production department, that also should be priced up. Then stores ledger keeping and ascertaining material cost of individual job or a product. एखाद्या इंडिव्हिज्युअल जॉबची किंवा प्रॉडक्टची मटेरियलची कॉस्ट ठरवणं, या सगळ्या गोष्टींचा समावेश मटेरियल कॉस्टिंगमध्ये केला जातो. आता यातला जो पहिला भाग होता दॅट इज प्राइसिंग ऑफ रिसिट्स. प्राइसिंग ऑफ रिसिट्समध्ये काय काय इन्व्हॉल्व आहे ते आपण बघू नेक्स्ट स्लाइडमध्ये. सो मटेरियल रिसिट व्हॅल्युएशन इन्क्लूड्स बेसिक प्राईस. जी एखाद्या वस्तूची बेसिक प्राईस आहे ती प्राईस, म्हणजे उदाहरणामध्ये जर तुम्ही एखादं मटेरियल, तुमची फॅक्टरी आहे कोल्हापूरमध्ये आणि तुम्ही मटेरियल मागवताय मुंबईतून, आणि तुम्हाला जे मटेरियल मागवायचं आहे 10,000 किलो समजा मटेरियल मागवायचं आहे अमुक एक, तर त्या 10,000 किलो मटेरियलची जी प्राईस आहे, तुम्ही ज्या डीलरकडनं ज्या सप्लायरकडून माल घेणार आहात ती प्राईस असेल. ती प्राईस समजा आपण इथे गृहीत धरू की ती प्राईस आहे 50,000 रुपये, तर ती 50,000 रुपये प्राईस इथे येईल. त्यानंतर त्याच्यावरती जे टॅक्सेस ड्युटीज वेगवेगळे एक्साईज ड्युटी भरायला लागेल, तर ते सगळं त्याच्यामध्ये ॲड होईल. मग समजा इथे आपण गृहीत धरू की 2,000 रुपये टॅक्सेस अँड ड्युटीज वगैरे आहेत. त्यानंतर पॅकिंग अँड फॉरवर्डिंग चार्जेस. पॅकिंग अँड फॉरवर्डिंग चार्जेस म्हणजे ज्या वेळेला मटेरियल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं, तर ते जर पोर्ट अथॉरिटीजच्या वगैरे थ्रू पाठवलं तर तिथे जे क्लिअरिंग चार्जेस असतात, काही लिगल चार्जेस भरायला लागतात, तर ते सगळे फॉरवर्डिंगमध्ये येतात. आणि पॅकिंग म्हणजे मालाचं जे पॅकिंग तुम्ही करताय ते स्पेशल काही पॅकिंग करायला लागत असेल तर ते सगळे चार्जेस त्यामध्ये इन्क्लूड होतात. तर असे जे चार्जेस आहेत ते आपण इथे गृहीत धरूया, 1,000 रुपये चार्जेस आपण गृहीत धरूया. त्यानंतर ट्रान्सपोर्ट चार्जेस. आता मुंबईहून कोल्हापूरला मटेरियल मागवायचं आहे आणि ते ट्रान्सपोर्टचे चार्जेस तुम्हाला त्यांनी 5,000 रुपये सांगितलेले आहेत, तर ते 5,000 रुपये. या मालावरचा इन्शुरन्स जर तुम्ही काही भरत असाल तर तो इन्शुरन्स समजा इथे आपण गृहीत धरू की 500 रुपीज इन्शुरन्स आहे, तो इन्शुरन्स येईल. त्यानंतर ऑक्ट्राय. आता ऑक्ट्राय काय महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बंद झालेला आहे, परंतु टोलचे चार्जेस वगैरे असू शकतात, तर असे चार्जेस आपण गृहीत धरू की दॅट इज 100 रुपीज. देन ट्रेड अँड कॅश डिस्काउंट. हे 5,000 रुपयाचं मटेरियल खरेदी करत असताना त्यांनी काही ट्रेड डिस्काउंट ऑलरेडी दिला आहे आणि तो वजा करून आपण हे 50,000 रुपये बेसिक प्राईस काढलेली आहे. आणि कॅश डिस्काउंट, तुम्ही जर हे सगळं पेमेंट त्यांना 50,000चं कॅशनी करत असाल तर जो कॅश डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे तो कॅश डिस्काउंट या 50,000मधून वजा केला जातो. तर आपण इथे आत्ता तर काही असा कॅश डिस्काउंट गृहीत धरत नाही, आपण गृहीत धरतो की हे क्रेडिट बेसिसवरती मटेरियल खरेदी केलेलं आहे. देन रिसिविंग अँड इन्स्पेक्शन चार्जेस. मटेरियल तुमच्याकडे कोल्हापूरला पोहोचल्याच्या नंतर ते रिसीव करण्यासाठी, इन्स्पेक्शन करण्यासाठी तुम्हाला काही चार्जेस लागतील, तर असे चार्जेस आपण गृहीत धरू की 50 रुपीज चार्जेस यामध्ये गृहीत धरूया. देन स्टोरेज कॉस्ट. ज्या प्रकारचं मटेरियल असेल ते मटेरियल स्टोअर करण्यासाठी तुम्हाला काही खर्च येईल. समजा हे मटेरियल आपल्याला 1 महिन्यासाठी स्टोअर करावं लागणार आहे आणि 1 महिन्याची ह्याची स्टोअर कॉस्ट जी आहे ती 200 रुपये आहे असं आपण गृहीत धरू. त्यानंतर मटेरियलचं अकाउंटिंग जे आहे ते अकाउंटिंगचे चार्जेस जे आहेत ते 50 रुपयाचे आपण गृहीत धरू. देन कॉस्ट ऑफ कंटेनर्स. जर समजा हे मटेरियल विशिष्ट प्रकारच्या कंटेनर्समधून पाठवलेलं असेल, समजा ते बॉक्स असू शकतात किंवा ॲल्युमिनियम कंटेनर्स असू शकतात, टीन कंटेनर्स असू शकतात. आता हे जर कंटेनर तुमचा डीलर परत घेणार असेल तर ती कॉस्ट ऑफ कंटेनर या 50,000मधून वजा केली जाईल. तसं जर नसेल
तर मात्र ती कॉस्ट ऑफ कंटेनर जर त्यांनी ॲडिशनल लावली असेल, 50,000पेक्षा ॲडिशनल लावली असेल, तर ती यामध्ये आपल्याला ॲड करावी लागेल. तशी काही इथे आत्ता या उदाहरणामध्ये गृहीत धरत नाही. इम्पोर्ट चार्जेस, जर तुम्ही परदेशातून माल मागवत असाल तर ते इम्पोर्ट चार्जेस त्यामध्ये इन्क्लूड होतील. सो या पद्धतीनं हे सगळे चार्जेस टोटल एकत्र केल्याच्या नंतर जी आहे ही कॉस्ट ऑफ तुमची परचेस ऑफ मटेरियल झाली, किंवा प्रॉक्कर केलं मटेरियल जे आहे ते खरेदी करण्याची सगळी कॉस्ट झाली. म्हणजे 50,000 प्लस 2,000 प्लस 1,000 प्लस 5,000 प्लस 500 प्लस 100 प्लस 50 रुपीज प्लस दिस 200 रुपीज अँड देन अगेन 50 रुपीज मटेरियल अकाउंटिंग चार्जेस. सो हे सगळं मिळून जे होणार आहे ती मटेरियल कॉस्ट होणार आहे. आता प्राइसिंग इश्यूज जे आहे, म्हणजे ज्या वेळेला तुम्ही मटेरियल तुमच्या स्टोर्समधून प्रोडक्शन डिपार्टमेंटला पाठवता, मटेरियल इश्यू करत असताना सुद्धा त्याची प्राईस जी आहे ती ठरवावी लागते, कारण त्याच्याशिवाय तुम्ही क्लोजिंग स्टॉक जो आहे तो काढू शकत नाही. क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नाही, आणि क्लोजिंग स्टॉकचं प्रॉपर व्हॅल्युएशन आपल्याला करावं लागतं, कारण त्याच्याशिवाय आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमधला प्रॉफिट जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकत नाही, किंवा बॅलन्स शीटची टोटल जी आहे ती वास्तववादी टोटल तिथे येणार नाही. तर म्हणून आपल्याला हे प्राइसिंग करावं लागतं इश्यूजचं. तर याच्यासाठी 3 प्रकारच्या मेथड्स वापरल्या जातात. कॉस्ट प्राइस मेथड्स, देन ॲव्हरेज प्राइस मेथड्स अँड थर्ड इज नोशनल प्राइस मेथड्स. हे इश्यूजचं प्राइसिंग करताना तुम्ही जी काय मेथड निवडाल ती मेथड तुम्ही कन्सिस्टंटली वापरली पाहिजे. म्हणजे ती मध्येच 1 वर्ष वेगळी वापरली आहे, दुसऱ्या वर्षी वेगळी वापरली आहे, किंवा एका मटेरियलसाठी एक मेथड वापरली, दुसऱ्या मटेरियलसाठी वेगळी मेथड वापरली, असं न करता त्यामध्ये कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. आणि मेथडचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन तुम्ही योग्य पद्धतीनं करायला पाहिजे. ॲप्रोप्रिएट मेथड शुड बी सिलेक्टेड. आता ॲप्रोप्रिएट कसं ठरवायचं, तर तुमच्या बिझनेसचा काय प्रकार आहे, तुमच्या प्रॉडक्टचा काय प्रकार आहे, इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून ही मेथड सिलेक्ट केली जाते. आता ह्या प्रत्येक मेथडमध्ये कोणकोणते प्रकार आहेत ते आपण बघूया. कॉस्ट प्राईस मेथडमध्ये आहे स्पेसिफाईड प्राईस, म्हणजे एखादी विशिष्ट प्राईस ठरवणं. देन फिफो मेथड, फर्स्ट इन फर्स्ट आउट, ही मेथड आपल्याला शिकायची ॲक्च्युली, याच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण सोडवणार आहोत. देन देर इज लिफो मेथड, लास्ट इन फर्स्ट आउट, म्हणजे शेवटी आलेला माल आधी गेला आहे, आधी पाठवला आहे इश्यूजमध्ये असं गृहीत धरणं. फर्स्ट इन फर्स्ट आउटमध्ये तुम्ही आधी आलेला माल आधी पाठवला असं गृहीत धरता. हिफो मेथड हायेस्ट इन फर्स्ट आउट, ज्याची प्राईस हायेस्ट आहे तो माल अगोदर इश्यूमध्ये पाठवला असं गृहीत धरता. आणि बेस स्टॉक मेथड, बेस स्टॉक मेथडमध्ये तुम्ही अमुक इतका स्टॉक शिल्लक आपल्याला ठेवायचा आहे असं गृहीत धरून उरलेल्या इश्यूचं प्राइसिंग करता. दॅट इज बेस स्टॉक मेथड. पुढचा प्रकार आहे ॲव्हरेज प्राईस मेथड्स. ॲव्हरेज प्राईस मेथड्समध्ये इथे 6 प्रकार आहेत. सिम्पल ॲव्हरेज, वेटेड ॲव्हरेज, त्यानंतर पिरियॉडिक सिम्पल ॲव्हरेज, पिरियॉडिक वेटेड ॲव्हरेज, मूव्हिंग सिम्पल ॲव्हरेज आणि मूव्हिंग वेटेड ॲव्हरेज. यातली जी वेटेड ॲव्हरेज मेथड आहे ही आपण शिकणार आहोत. ही आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड 2 नुसार मान्य असलेली रिकमेंड केलेली मेथड आहे, ती आपल्याला शिकायची आहे. तिसरे आहेत नोशनल प्राईस मेथड. नोशनल प्राईस म्हणजे ह्या ॲक्च्युअल प्राइसेस नाही आहेत, तर ह्या गृहीत धरलेल्या प्राइसेस आहेत. स्टँडर्ड प्राईस ठरवायची, इन्फ्लेटेड प्राईस ठरवायची, किंवा मार्केट प्राईस तुम्ही इथे ठरवू शकता. आता मेथड यातली सिलेक्ट करत असताना कुठली मेथड ठरवायची याच्यासाठी काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. मघाशी त्याचा ओझरता उल्लेख केला होता, आता आपण बघूया कोणत्या ह्या गोष्टी आहेत. फर्स्ट इज फ्रिक्वेन्सी ऑफ ऑर्डर्स, म्हणजे तुम्हाला वारंवार किती वेळा मटेरियल ऑर्डर करावं लागतं त्याची फ्रिक्वेन्सी. देन प्राईस फ्लक्च्युएशन्स, जे मटेरियल तुम्ही मागवता त्या मटेरियलच्या प्रायसेसमधलं होणारा चढ उतार जो आहे, वारंवार चढ उतार होतो आहे की कधीतरी त्यामध्ये चढ उतार होतो आहे बघावं लागतं. त्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ इश्यूज, प्रोडक्शन डिपार्टमेंटला तुम्हाला किती वेळा मटेरियल पाठवावं लागतं ते बघायला हवं. देन मेथड ऑफ स्टॉक व्हॅल्युएशन, स्टॉक व्हॅल्युएशनची तुमची मेथड कोणती आहे. स्टॉक टर्नओव्हर रेट, म्हणजेच इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो जो आहे तो किती आहे.
इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काय आहे, त्यानंतर हे जी कुठली मेथड तुम्ही वापरणार आहात त्या मेथडचा टॅक्सेशनवर काय परिणाम होतो. टॅक्सेशनवर परिणाम म्हणजे तुमच्या प्रॉफिटवर काय परिणाम होतो. जेवढा प्रॉफिट तुम्ही दाखवणार अकॉर्डिंगली तुम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागणार. सो कोणती मेथड वापरल्यामुळे तुम्हाला टॅक्स कमीत कमी येतो आहे हे सुद्धा बघितलं जातं. एखादी मेथड वापरत असताना क्लेरिकल वर्क किती तुम्हाला करावं लागतं आहे हेही बघितलं जातं. कॉस्टिंग सिस्टीम कोणती तुम्ही अडॉप्ट केलेली आहे, तुमची इंटिग्रेटेड सिस्टीम आहे की सेपरेट सिस्टीम आहे हे बघितलं जातं. देन ट्रेसेबिलिटी ऑफ इश्यू टू परचेस लॉट. जर तुम्ही एखादी मेथड अशी ठरवताय, उदाहरणार्थ फर्स्ट इन फर्स्ट आउट, तर पहिला आलेला स्टॉक कुठला आहे तो तुम्हाला ट्रेस करायला पाहिजे, तो ट्रेस करता यायला पाहिजे. आणि तशी तुमची स्टोरेजची सिस्टीम असेल तर तुम्हाला तो स्टॉक ट्रेस करता येईल. नाही तर सगळा माल एकत्रच ठेवत असाल तर तुम्हाला तो आलेला स्टॉक ट्रेस करणं हे कठीण आहे. दुसरं म्हणजे ज्यावेळेला मटेरियल रिटर्न केलं जातं, रिटर्न करताना सुद्धा ते कोणत्या प्रकारचं मटेरियल रिटर्न केलं आहे हे सुद्धा ट्रेस करावं लागतं. आणि ही गोष्ट पण प्राइसिंग मेथड ठरवताना लक्षात घ्यायला पाहिजे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिझनेसचं नेचर काय आहे, तुमचं ट्रेडिंग कन्सर्न आहे, मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न आहे, ते सुद्धा बघून मेथड ठरवली जाते. आता अकाउंटिंग स्टँडर्ड 2 जे आहे म्हणजे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशनचं स्टँडर्ड, त्याच्यामध्ये इथे 2 मेथड रिकमेंड करण्यात आलेले आहेत. फिफो फर्स्ट इन फर्स्ट आउट, तर ती मेथडच्या बद्दलचे डिटेल्स आपण इथे बघूया. दिस मेथड ॲज्युम्स दॅट इन्व्हेंटरी परचेस्ड ऑर मॅन्युफॅक्चर्ड फर्स्ट इज सोल्ड फर्स्ट. यात गृहीत धरलेलं आहे की सुरुवातीला खरेदी केलेला जो मटेरियल आहे म्हणजे रॉ मटेरियल आहे किंवा तुमच्याच फॅक्टरीत मॅन्युफॅक्चर केलं असेल तर ते आधी विकलं जाईल असं गृहीत धरलं जाईल. अँड न्यूअर इन्व्हेंटरी रिमेन्स अनसोल्ड. नवीन इन्व्हेंटरी जी आहे ती स्टॉकमध्ये शिल्लक राहणार आहे असं गृहीत धरलं जाईल. सो प्राइसिंग करत असताना आधीच्या मटेरियलचं प्राईस जी आहे ती इश्यूला आधी आपण डेडिकेट करतो. Thus cost of older inventory is assigned to the cost of goods sold. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्डची रक्कम ठरवताना किंवा ती कॉस्ट ठरवत असताना आपण जी जुनी इन्व्हेंटरी आहे तिची कॉस्ट असाइन करतो. अँड दॅट ऑफ न्यूअर इन्व्हेंटरी इज असाइन टू एंडिंग इन्व्हेंटरी. म्हणजे क्लोजिंग स्टॉकला नवीन आलेला माल जो आहे त्याची कॉस्ट असाइन केली जाते. फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड कॅन बी अप्लाइड इन बोथ द पिरियोडिक इन्व्हेंटरी सिस्टीम अँड परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. 2 सिस्टीम तुम्ही वापरू शकता इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट करण्यासाठी, किती आहे स्टॉक हे ठरवण्यासाठी. तर 2 सिस्टीम आहेत. पिरियोडिक इन्व्हेंटरी सिस्टीम ज्याच्यामध्ये तुम्ही ॲक्च्युअल फिजिकल स्टॉक टेकिंग घेता आणि परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम जी आहे त्यामध्ये तुम्ही स्टोअर्स लेजर काढता किंवा स्टॉक रजिस्टर काढता. त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला मटेरियल खरेदी केल्यानंतर म्हणजे रिसीटच्या नंतर आणि मटेरियल इश्यू केल्याच्या नंतर प्रत्येक वेळेला त्यात एंट्री करता आणि त्यावरून क्लोजिंग स्टॉक किती आहे काढता. तर या दोन्ही पद्धतीच्या मेथडमध्ये फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथड तुम्ही वापरू शकता. देन फिफो मेथड इज ॲक्च्युअली क्लोजर टू द फिजिकल फ्लो ऑफ गुड्स बिकॉज रिमेनिंग नॉर्मली इथे दिसत नाही आहे नीट, पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघूया. ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस दिलेले आहे त्याचे. फिफो मेथड जी आहे ती कॅल्क्युलेशनसाठी सिम्पल आहे आणि डिसॲडव्हान्टेजमध्ये त्याचं काय आहे तर कॉस्ट त्याची जी आहे ती अंडरस्टेटेड केली जाते. म्हणजे फिफो मेथडनी जो काय क्लोजिंग स्टॉक आपल्याला दिसतो ती कॉस्ट ही अंडरस्टेटेड असते. फिफो मेथड आधी आपण सगळे आता ॲडव्हान्टेजेस बघूया ओळीनं आणि मग डिसॲडव्हान्टेजेस बघूया. फिफो मेथड इज लॉजिकल बिकॉज स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट करंट प्राईस. स्टॉक लेटेस्ट स्टॉक जो आलेला आहे तुमच्याकडं त्याच्या आधारे क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन केलं जातं, म्हणून ही मेथड मोस्ट लॉजिकल मानली जाते. समजायला सोपी आहे, इझी टू अंडरस्टँड. इट फॅसिलिटेट इंटरफर्म अँड इंट्राफर्म कंपॅरिझन्स. यामध्ये 2 फर्ममधलं कंपॅरिझन करू शकता आणि एकाच फर्ममधलं इंट्रा कंपॅरिझन जे आहे ते सुद्धा करता येतं. प्राईस इज बेस्ड ऑन ॲक्च्युअल कॉस्ट अँड नॉट ऑन एस्टिमेटेड कॉस्ट. यामध्ये इश्यूचं जे प्राइसिंग केलेलं आहे ते ॲक्च्युअल कॉस्टवरती केलेलं आहे.
इस्टिमेटेड कॉस्टवर केलं जात नाही. देन इट इज सुटेबल व्हेन प्रायसेस आर फॉलिंग डाऊन अँड कन्झम्पशन रेट इज हायर. ज्या वेळेला प्रायसेस जास्त प्रमाणामध्ये उतरत राहतात आणि कन्झम्पशन रेट ज्या वेळेला हायर असतो त्यावेळेला ही मेथड जास्त सुटेबल राहते. देन डिसॲडव्हान्टेजेस. कॉस्ट इज अंडरस्टेटेड. मगाशी आपण बघितलं की क्लोजिंग स्टॉकची जी कॉस्ट आपण लिहितो ती अंडरस्टेट केली जाते, कारण आधीचा माल समजा महाग असेल आणि नंतरचा माल स्वस्त असेल तर क्लोजिंग स्टॉक हा कमी किमतीला लिहिला जाणार. देन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इज नॉट लिंक्ड विथ द करंट प्रायसेस. ॲक्च्युअल जी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन असते ती काही करंट प्रायसेसशी लिंक केलेली राहत नाही, कारण तुम्ही इश्यू करताना मटेरियल आधीची प्राईस लावता, नंतरची प्राईस ही क्लोजिंग स्टॉकला जाते. त्यामुळं खरोखरची ॲक्च्युअल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन तुम्हाला इथे करंट प्राईसवर आधारित मिळत नाही. देन इट बिकम्स कॉम्प्लिकेटेड फॉर रिटर्न्स. ज्या वेळेला रिटर्न्स परत पाठवायचे असतात सप्लायरला तुम्हाला किंवा प्रोडक्शन डिपार्टमेंटकडून स्टोअर्स डिपार्टमेंटला रिटर्न्स येतात, तर अशा वेळेला तो स्टॉक ट्रेस करणं हे कठीण गोष्ट होते आणि त्याचं कॅल्क्युलेशन दाखवणंसुद्धा कॉम्प्लिकेटेड होतं. देन वेन इश्यूज आर प्राइस्ड डिफरंटली कंपॅरिझन बिकम्स मिनिंगलेस. ज्या वेळेला इश्यूचे प्राइसिंग जे आहे वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जातं त्यावेळेला इंटरफर्म कंपॅरिझन किंवा इंट्राफर्म कंपॅरिझन जे आहे त्याला काही अर्थ उरत नाही. सो या पद्धतीनं या मेथडचे हे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तरीसुद्धा ही मेथड जगभरामध्ये सगळीकडे इश्यूचं प्राइसिंग करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. भारतामध्ये ती AS2 नुसार रिकमेंड केलेली आहे. दुसरी मेथड आपल्याला बघायची ती म्हणजे वेटेड ॲव्हरेज मेथड. तीसुद्धा AS2 मध्ये रिकमेंड केलेली आहे. अंडर ॲव्हरेज कॉस्ट मेथड म्हणजेच वेटेड ॲव्हरेज मेथड. वेटेड ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट इज कॅल्क्युलेटेड फॉर द एंटायर इन्व्हेंटरी ऑन हँड विच इज यूज्ड टू रेकॉर्ड कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. गुड्स सोल्डची कॉस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय करता, सगळ्या इन्व्हेंटरीची तुमच्याकडं हातात जी एवढी इन्व्हेंटरी अवेलेबल आहे त्या सगळ्याची वेटेड ॲव्हरेज कॉस्ट काढता एका युनिटची आणि त्यावरून क्लोजिंग स्टॉक तुम्ही कॅल्क्युलेट करता. देन वेटेड ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. ही वेटेड ॲव्हरेज कॉस्ट कशी कॅल्क्युलेट करायची तर वेटेड ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट इज इक्वल टू टोटल कॉस्ट डिवायडेड बाय टोटल युनिट्स. जेवढी कॉस्ट म्हणजे जेवढे तुमच्याकडं मटेरियल अवेलेबल आहे त्या सगळ्याची जेवढी कॉस्ट होईल ती कॉस्ट त्या कॉस्टला जेवढे युनिट्स तुमच्याकडे आहेत त्यांनी डिव्हाइड करायचं. फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे अवेलेबल असणारं मटेरियल 2-3 प्रकारचं मटेरियल आहे आणि या सगळ्याची बेरीज आपण जर केली, समजा 3 प्रकारचं मटेरियल आहे. एकाची किंमत आहे 10,000, दुसऱ्याची आहे 20,000. तर हे सगळं आपल्याला ॲड करायचं आहे. त्यानंतर तिसरी किंमत आहे 30,000 असं आपण गृहीत धरू आणि टोटल युनिट्स तुमच्याकडे जे आहेत तर ते युनिट्स आहेत आपण असं गृहीत धरू की 20,000 युनिट्स या इन्व्हेंटरीमध्ये आहेत. सो या 20,000 युनिट्सची कॉस्ट झाली इथे 60,000 रुपये. वरची जर बेरीज केली तर ती 60,000 रुपये बेरीज होईल आणि 60,000नं 20,000नी भागायचं 60,000ला की आपल्याला पर युनिट कॉस्ट मिळेल. वेटेड ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट इथे मिळेल. आता इथे 60,000 भागिले 20,000 म्हणजे ₹3 पर युनिट, राईट. आणि मग जे इश्यू तुम्ही करणार आहात, समजा या 20,000 युनिट्सपैकी तुम्ही इश्यू केले काही युनिट्स, समजा 2,000 युनिट्स इश्यू केले तर या 2,000 युनिटच्या इश्यूची प्राईस लिहिली जाईल 2,000 गुणिले 3 म्हणजेच 6,000 रुपये इश्यू प्राईस लिहिली जाईल. आणि तुमच्याकडे उरलं मटेरियल किती तर 20,000मधून 2,000 युनिट्स वजा झाले म्हणजे तुमच्याकडे मटेरियल उरलं किती 18,000 युनिट्सचं मटेरियल उरलं. आणि या 18,000 युनिट्स मटेरियलची कॉस्ट म्हणजेच क्लोजिंग स्टॉक जो आहे तो इथे 18,000 गुणिले 3 याप्रमाणे केला जाईल, राईट. सो इथे 54,000 रुपये त्याची कॉस्ट क्लोजिंग स्टॉक जी आहे ती दाखवली जाईल. त्याचे फॉर्म्युले पुन्हा खाली दिलेत ते बघूया आपण. वेटेड ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट इंटू नंबर ऑफ युनिट्स सोल्ड म्हणजे विकले किंवा इश्यू केले. आता मग असं उदाहरण जे सांगितलं की 2,000 युनिट्स विकले किंवा इश्यू केले
तर या 2000 युनिटची कॉस्ट काय दाखवणार तुम्ही, 2000 गुणिले 3 म्हणजे 6000 रुपये झाली कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आणि इथे क्लोजिंग स्टॉक काढलेला आहे, त्याचं गणित आपण हे इकडे दाखवलेलं आहे. हे गणित की वेटेड ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट किती आहे, 3 रुपये आहे. अँड नंबर ऑफ युनिट्स इन क्लोजिंग स्टॉक, शिल्लक राहिलेला माल किती आहे, 18000 युनिट शिल्लक राहिलेले आहे. सो 18000 गुणिले 3 बरोबर 54000. सो दिस इज युअर क्लोजिंग स्टॉक. आणि इकडे 6000 रुपये तुमची कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आली आणि 3 रुपये ही वेटेड ॲव्हरेज कॉस्ट पर युनिट आलेली आहे. या वेटेड ॲव्हरेज कॉस्ट मेथडचे फायदे बघूया. इट इज लॉजिकल अँड कन्सिस्टंट. देन इट इज व्हॅल्यू बेस्ड ऑन ॲक्च्युअल कॉस्ट, म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू आहे ती ॲक्च्युअल कॉस्टवर बेस्ड आहे, ती कुठल्या इस्टिमेटेड कॉस्टवरती बेस्ड नाही आहे. देन क्लेरिकल वर्क ह्यामध्ये कमी आहे, कारण सगळ्याची तुम्हाला बेरीज करायची, टोटल कॉस्ट काढायची, टोटल युनिट्स करायचे आणि डिव्हिजन करायचं. आणि या पद्धतीनं पर युनिटची कॉस्ट काढायची आणि COGS काढायची, क्लोजिंग स्टॉक काढायचा. प्रॉफिट आर मोर रिअलिस्टिक. इथे तुम्ही काय करता, सगळ्या प्रकारच्या मटेरियलची सगळी प्राईस कन्सिडर करता. त्यामुळं यातून येणारा जो क्लोजिंग स्टॉक आहे तो रिअलिस्टिक आहे. म्हणून प्रॉफिटसुद्धा रिअलिस्टिक इथे आहे असं म्हटलं जातं. देन चेंजेस इन प्राईस डू नॉट अफेक्ट इश्यूज अँड इन्व्हेंटरी. प्राइसेसमध्ये जरी चेंजेस झाले तरीसुद्धा ते तुमच्या वेटेड ॲव्हरेजमध्ये गृहीत धरले जातात. आणि म्हणून केवळ समजा अचानक प्राइसेस वाढले तरीसुद्धा ते ज्यावेळेला तुम्ही इश्यूचं प्राइसिंग करता त्यावेळेला त्याच्यात ते रिफ्लेक्ट होते. डिसॲडव्हान्टेज काय बघूया. हे कॅल्क्युलेशन जे आहे ते सगळं इनकन्व्हिनियंट आहे आणि कॉम्प्लिकेटेड आहे. देन इट इज नॉट रिअलिस्टिक ॲज ॲक्च्युअल प्राईस इज नॉट कन्सिडर. जरी इथं म्हटलं असलं की व्हॅल्यू ही ॲक्च्युअल कॉस्ट बेसिसवरती आहे तरी पण ती रिअलिस्टिक कॉस्ट नाही आहे. म्हणजे समजा असं गृहीत धरा की 1 जानेवारीला माल खरेदी केला आणि तेव्हा एका युनिटची प्राईस खरेदी करताना 5 रुपये होती आणि तेच मटेरियल आज तुम्ही 15 जानेवारीला खरेदी करताय आणि अचानक प्राइसेस वाढले आणि 20 रुपयाला तुम्ही खरेदी केलं. आता त्यावेळेला 5 रुपये प्राईस होती, आता 20 रुपये प्राईस आहे. मग दोन्हीचं ॲव्हरेज जे काढलं जाईल ते ॲव्हरेज हे रिअलिस्टिक ॲव्हरेज असणार नाही. ते ॲव्हरेज 5 रुपयाला पण रिप्रेझेंट करणार नाही आणि 20 रुपयालासुद्धा रिप्रेझेंट करणार नाही. म्हणून ही मेथड रिअलिस्टिक नाही असं म्हटलं जातं, त्यावर टीका केली जाते. इट इन्व्हॉल्व्स मोर मॅथमॅटिकल वर्क. आता ज्या वेळेला छोट्या कन्सर्न्स असतात तिथं 1-2 प्रकारचं मटेरियल वापरलं जातं, पण जिथं खूप प्रकारचं मटेरियल वापरलं जातं प्रोडक्शनसाठी तिथं मात्र ही कॅल्क्युलेशन्स जी आहेत ती करणं कठीण जातं. मगाशी उल्लेख आला होता की फिफो मेथडमध्ये उल्लेख आला होता की इन्व्हेंटरी सिस्टीम 2 प्रकारच्या वापरल्या जातात. तर या 2 इन्व्हेंटरी सिस्टीम म्हणजे पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम आणि परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीममध्ये इन्व्हेंटरी अकाउंट जो आहे तो प्रत्येक परचेस आणि प्रत्येक सेलनंतर अपडेट केला जात नाही. नॉट अपडेटेड. इट इज नॉट अपडेटेड आफ्टर ईच परचेस अँड ईच सेल. Then the closing inventory is computed at the end of the period by a physical count. Closing inventory म्हणजे closing stock. कधी कॅल्क्युलेट केला जातो तर ॲट द एंड ऑफ द पिरियड. म्हणजे समजा अकाउंटिंग इयर आहे तर अकाउंटिंग इयरच्या एंडला. आणि कसा कॅल्क्युलेट केला जातो, फिजिकल काउंटिंग म्हणजे स्टोरेजमध्ये जाऊन प्रत्यक्षात तिथे गोडाऊनमध्ये माल किती आहे तो मोजला जातो आणि तो फिजिकल काउंट म्हणजे क्लोजिंग स्टॉक तुमचा आहे. दिस सिस्टीम इज सिम्पल अँड लेस कॉस्टली. याच्यामध्ये जर छोटी कन्सर्न असेल तर त्याच्यासाठी ही सिस्टीम सिम्पल आहे, लेस कॉस्टली आहे. पण समजा जर मोठी कन्सर्न असेल आणि मोठ्या प्रमाणावर क्लोजिंग इन्व्हेंटरी असेल, वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल वापरलं जात असेल, मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न असेल तर मात्र हे फिजिकल काउंटिंगसुद्धा कठीण गोष्ट आहे. कारण हे फिजिकल काउंटिंग करत असताना तुम्हाला बाकीच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या थांबवाव्या लागतात. म्हणजे नवीन परचेस आला, नवीन सेल्स आला तर तो थांबवावा लागतो, कारण लगेच इन्व्हेंटरी अफेक्ट होते. म्हणून मग ते थांबवणं जे आहे ते थांबवणंसुद्धा परवडणारं नसतं. तुमचा प्रोडक्शनचा फ्लो थांबतो, सेल्सचा फ्लो थांबतो. तर याच्यामध्ये कॉस्ट जास्त जाते.
त्यानंतर फिजिकल काउंटिंग करायला माणसंसुद्धा इथं जास्त लागतात, ते कॅल्क्युलेशन केअरफुली करावं लागतं. फर्दर इट डज नॉट फॅसिलिटेट इन्व्हेंटरी कंट्रोल. तुम्ही वर्षाच्या शेवटी इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट करणार आहात, तर वर्षभर तुम्ही इन्व्हेंटरी कंट्रोल करू शकत नाही. एखादं मटेरियल जे आहे, एखादं समजा 3 प्रकारचं मटेरियल वापरलं जात असेल, ए, बी आणि सी, तर ए प्रकारचं मटेरियल खूप जास्त लागतं आहे आणि बी प्रकारचं कमी लागतं आहे, सी प्रकारचं मध्यम लागतं आहे. तर हे सगळं तुम्हाला केव्हा कळणार? ज्या वेळेला तुम्ही क्लोजिंग इन्व्हेंटरी कॅल्क्युलेट करणार तेव्हाच तुम्हाला कळणार. स्टॉक तुमच्याकडं पाईल अप झाला आहे, समजा बी प्रकारचं मटेरियल जास्त लागत नाही आहे, तर स्टॉक तिथे शिल्लक राहणार आहे जास्त. पण हे केव्हा कळणार? ज्या वेळेला तुम्ही फिजिकल काउंटिंग करणार त्याच वेळेला तुम्हाला ते कळणार आहे, त्याच्या आधी तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून म्हटलं जातं की या मेथडमध्ये इन्व्हेंटरी कंट्रोल जो आहे, इन्व्हेंटरीवरचं नियंत्रण जे आहे ते राहू शकत नाही. The general formula to compute cost of goods sold under periodic inventory system is given below. याच्यामध्ये COGS म्हणजे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड कसं कॅल्क्युलेट करायचं, तर फॉर्म्युला इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. व्हेरी सिम्पल फॉर्म्युला. ओपनिंग स्टॉक, परचेसवरचे काही खर्च असतील तर ते सुद्धा या परचेसमध्ये ॲड केले जातात अँड मायनस क्लोजिंग स्टॉक केलं की आपल्याला COGS मिळतो. पण त्याच्यासाठी आपल्याला ओपनिंग स्टॉक माहिती पाहिजे. क्लोजिंग स्टॉक तुम्हाला इथे फिजिकल काउंटिंग करायचं आहे, फिजिकल काउंटिंग करून क्लोजिंग स्टॉक लिहिणार आणि परचेसचं तुमच्याकडे रेकॉर्ड असणार इनव्हॉइसेसवरून, तर ते रेकॉर्ड इथे येईल. सो या पद्धतीने COGS यात कॅल्क्युलेट केलं जातं. नाव परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. इट प्रोव्हाइड्स अ रनिंग बॅलन्स ऑफ कॉस्ट ऑफ गुड्स अवेलेबल फॉर सेल अँड कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ही जी मेथड आहे तुम्हाला रनिंग बॅलन्स म्हणजे चालू एकदम आत्ता लगेच माहिती तुम्हाला मिळू शकते की तुमच्याकडे विक्रीसाठी जे गुड्स अवेलेबल आहेत त्याची कॉस्ट काय आहे आणि जे विकलेले गुड्स आहेत त्याची काय कॉस्ट आहे, ही इमिजिएट माहिती तुम्हाला प्रत्येक वेळेला मिळू शकते. द ॲक्युरसी ऑफ दिस बॅलन्स इज ॲश्युअर्ड पिरियडिकली बाय अ फिजिकल काउंट, युजली वन्स अ इयर. वर्षभर तुम्ही सेल झाल्या रेकॉर्ड करता, परचेस केल्या त्याच्यावर रेकॉर्ड करता, रिटर्न आला काही माल तर त्याचंही लगेच रेकॉर्ड करता आणि हे सगळं ॲक्युरेट आहे की नाही ह्याची खात्री पटवली जाते. वर्षाच्या शेवटी फिजिकली कॅल्क्युलेशन केलं जातं, स्टॉक टेकिंग केलं जातं आणि खात्री त्याची करून घेतली जाते साधारणपणे वर्षातून एक वेळा. आणि त्यावेळेला जर काही डिस्क्रिपन्सी आली तर ती ॲडजस्ट केली जाते. डिस्क्रिपन्सी म्हणजे स्टॉकमध्ये काही फरक आला की तुमच्या इन्व्हेंटरी अकाउंटमध्ये म्हणजे स्टॉक रजिस्टरमध्ये स्टॉक दिसतो आहे 1,00,000 टन स्टॉक दिसतो आहे आणि प्रत्यक्षामध्ये तुमच्या गोडाऊनमध्ये मात्र 99,000 टन स्टॉक आहे. तर 1,000 टनचा जर डिफरन्स असेल तर तो कुठे डिफरन्स पडला आहे हे तुम्हाला फिजिकल काउंट घेतल्यानंतर किंवा स्टॉकचं रिकन्सिलेशन केल्याच्यानंतर लक्षात येऊ शकतं. बोथ ट्रेडिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज यूज परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. व्यापारी तत्वावर काम करणाऱ्या संस्था आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज ज्या आहेत जिथं प्रोडक्शन चालतं, या दोन्हींसाठी परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम जी आहे ही फायद्याची आहे. ते दोन्हीसुद्धा यूज करू शकतात. द इन्व्हेंटरी अकाउंट इज अपडेटेड आफ्टर ईच परचेस अँड ईच सेल. प्रत्येक परचेस झाल्यानंतर, प्रत्येक सेल झाल्याच्यानंतर इन्व्हेंटरी अकाउंट म्हणजे स्टॉक रजिस्टर जे आहे ते लगेच तिथे लिहिलं जातं आणि लगेच बॅलन्स काढला जातो. द स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर NRV विचएव्हर इज लोअर. या सिस्टीममध्ये जो क्लोजिंग स्टॉक येतो तो क्लोजिंग स्टॉक त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट केली जातेच, पण समजा जर त्याची नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, NRV म्हणजे नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, मार्केटमध्ये विक्रीची अंदाजित किंमत जी आहे ती जर कमी असेल तर त्या किमतीला स्टॉक तिथे इन्व्हेंटरी अकाउंटमध्ये लिहिला जातो आणि पुढे फॉरवर्ड केला जातो. दिस सिस्टीम एक्सक्लूड्स ऑब्सोल्यूट स्टॉक. याच्यामध्ये जो ऑब्सोल्यूट स्टॉक आहे म्हणजे जो स्टॉक आता वापरलाच जाणार नाही आहे तो यातून एक्सक्लूड केला जातो, राईट ऑफ केला जातो. इट इज अ कॉस्टली मेथड. याच्यासाठी वेगळ्या अकाउंटंटची गरज असते. वर्षभर तुम्हाला हे अकाउंट मेंटेन करावं लागतं, सिस्टीम मेंटेन करावी लागते, त्यामुळं ती कॉस्टली मेथड आहे. बट इट फॅसिलिटेट्स इन्व्हेंटरी कंट्रोल. हे सगळं असलं तरीसुद्धा यामुळे इन्व्हेंटरी कंट्रोल शक्य होतं. त्यामुळं मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीमच फॉलो करतात. सो या पद्धतीनं आपण आता या आजच्या प्रेझेंटेशनमध्ये
आपण वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या की इन्व्हेंटरी अकाउंटिंगसाठी काय काय केलं जातं. तर इन्व्हेंटरी अकाउंटिंगमध्ये आपल्याला 2 सिस्टीम आपण बघितल्या, पिरियॉडिक इन्व्हेंटरी सिस्टीम आणि परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम. त्याच्या अगोदर आपण बघितलं जे प्राइसिंग करायचं आहे, 2 प्रकारचं प्राइसिंग बघितलं आपण. मटेरियल खरेदी करत असताना मटेरियलच्या रिसीटचं प्राइसिंग आणि मटेरियल इश्यू करत असताना म्हणजे मटेरियलच्या इश्यूचं प्राइसिंग हे बघितलं. मटेरियलच्या इश्यूच्या प्राइसिंगमध्ये 3 प्रकारच्या मेथड बघितल्या आणि त्या 3 प्रकारमध्ये पुन्हा काही उपप्रकार जे होते ते आपण बघितले. आणि आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये फिफो मेथडवरचा प्रॉब्लेम आपण बघणार आहोत आणि फिफो मेथडनी कसं हे रजिस्टरला स्टॉक रजिस्टरमध्ये कसं दाखवलं जातं, रेकॉर्ड कसं केलं जातं, ॲक्च्युअल रेकॉर्ड कसं असतं आणि क्लोजिंग स्टॉक कसा काढला जातो आणि कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कशी दाखवली जाते हे आपल्याला सगळं त्यामध्ये बघायचं आहे. ओके, हॅव अ नाईस डे. थँक्यू.